मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये जे घाणेरडं वक्तव्य करतात, एकेरी भाषेत बोलतात, शिव्या देतात आणि देवेंद्रच्या बाबतीमध्ये तर त्यांनी कळसच केला. म्हणजे त्यांचं तिथे सगळं संपल्यासारखं मला वाटतंय. काय म्हणजे तुम्ही आई बहिणीचा उल्लेख करून तुम्ही उपमुख्यमंत्र्याला शिव्या देणार आहात आणि आम्ही ते ऐकून घेऊ. मला वाटतं की त्यांच्या डोक्यात वेगळी हवा गेलेली आहे, पण ती आता उतरलेली आहे. लोकांना कुणालाही पटलं नाही, आमच्या मराठा बांधवांना सुद्धा पटलेलं नाहीये. मी म्हणेल तेच करा, नाही तर तुमच्या आई बहिणीचा उल्लेख करून मी तुम्हाला शिव्या देईल. मला वाटतं हे फार त्यांनी आता अतिरेक केलेला आहे. आता यापुढे मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे की कायद्यातच राहून तुम्हाला काम करावं लागेल, अन्यथा तुम्हाला विचार करावा लागेल सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे आता लोकांच्या मनातून ते उतरलेले आहे. मोदी साहेब आले, येऊन गेले, त्यांना मला चॅलेंज देऊ नका मला. हो, तुम्हाला गोडीना जितकं हाताळता येईल ना तितकं हाताळायचं, चॅलेंज नाही द्यायचं. तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात. तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात आणि आम्ही हे कार्यक्रम विद्यार्थी आणि महाराष्ट्राची जनता डोळ्यासमोर ठेवून स्थगित केलेले आंदोलन. आम्हाला लेकरं कळतेत, विद्यार्थी कळतेत, सामाजिक कार्यक्रम कळतेत, आम्हाला लग्न कार्य लोकांचे टेम्पो गुत्तील, माता मावल्या लेकरं गुत्तील, त्यामध्ये याचं भान आहे, जाण आहे, अशांतता आम्हाला पसरायची नाही. आणि काही लाड केले नाही. काय लाड केले? 30 दिवसात 40 दिवस घेऊन गेलात, आलात का आणखीन माघारी? मला बोलायला लावू नका उगाच. चाललंय तर चालू द्या. ते गुतवायची तयारी आहे तुमची, त्याच्यावर फोकस राहू द्या तुमचा. कोण कोण गुत्तय ना, त्याच्यात किती मंत्री बी जाते गुत्तेत ना, तेही कळल. यासाठी लावायचे मी आनंदाने वाट बघतो. हा, ते कळल वेळेवरती.